ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार खासदार झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ. यावेळी रवी पाटील हेच जतचे आमदार. देशात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार खासदार झालेले आहेत. यावेळी जतमधून पदयात्रा काढणारे तम्मनगौडा रवी पाटील हे निश्चितपणे आमदार होतील, असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि विजयपूर येथील आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी बेळूर येथील संवाद सभेत बोलताना व्यक्त केले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद यात्रेनिमित्त येथे जाहीर संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ हे उपस्थित होते. त्यावेळी कक्कमरी मठाधिपती श्री गुरुलिंग जंगम स्वामीजी, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक प्रसन्न आजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बसनगौडा पाटील म्हणाले की आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली आहे त्यांनी क्रांती केली आहे. तम्मनगौडा रवी पाटील यांची जनकल्याण संवाद यात्रा म्हणजे जत तालुक्यातील क्रांतीचं बीज आहे. अशा तरुण युवा नेत्याला विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी जनतेवर आहे. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारस करणार आहे. तसेच स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. जत तालुक्याला पाणी देतो म्हणून कर्नाटकातील मंत्री MB पाटील आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शेतकऱ्यांना खेळवलेलं आहे. जत तालुक्याच्या सीमावर्ती भागास पाणी देण्याच्या मागणीसाठी जनतेनं कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र तम्मनगौडा रवी पाटील यांना तुम्ही आमदार करा, पाणी तर येईल, शिवाय जत तालुक्याचे नंदनवन होईल. तम्मनगौडा रवी पाटील म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुक्याचा विकास खुंटलेला आहे. इथल्या तरुणांना, बेरोजगारांना आणि महिलांना काम देईल असा एकही कारखाना तालुक्यात उभारला नाही. इथल्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि दुःख अत्यंत तीव्र आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने अनेक प्रश्न मांडलेले आहेत. जत तालुक्याच्या समस्या निर्माण झालेल्या जाणून घेण्यासाठी एक भूमिपुत्र म्हणून आपण पायी प्रवास करीत आहोत. गुरुलिंग जंगम स्वामीजी यांनी यावेळी आशीर्वाद दिलेले आहेत. यावेळी बसवसेना अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जत तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने तम्मनगौडा रवी पाटील प्रयत्न करत असल्याचं सांगून यासाठीच तम्मनगौडा आणि बसनगौडा एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी भाजप नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರ ನಂಬ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಏನೇ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಂಬಂಧ ಒಂದು ಬ್ಯಾರೇಜ್ಗಳು ಅದು ಭೀಮಾ ಬ್ಯಾರೇಜ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ವಿ. 8 ಬ್ಯಾರೇಜ್ ಏನು ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ತಾಲೂಕದಾಗ 4 ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೋದು. ನಾನು MLA ಇದ್ದಾಗನೇ ಜಗಳಾಗಿ ವಿಧಾನಸಭಾದಾಗ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ. 2 ಭಾಗದ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು. ಕರೀದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭೀಮಾ ನದಿ ಭಾಗದವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು, ಕರ್ನಾಟಕ ಭೀಮಾ ನದಿ ಭಾಗದವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು. ಹಂಗೆ ಮುಂದಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತೇನು ನಮ್ಮ ತಮ್ಮನಗೌಡ್ರು ಏನೋ ಒಂದು ಈ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಕತ್ತಾರಲ್ಲ, ನೀ ಯಾರೂ ನಿಮ್ಮ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ಯಾರು ಜಾತಿ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ಬಾರ್ದು. ಜಾತಿ ಯಾರು ಮಾಡೋದು. ಬಿಜಾಪುರನಾಗ MLA ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬರೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜದಾಗ ಹಾಕ್ತೀವಿ ನಾವು. ಅಲ್ಲಿ ಜಾತಿನೇ ನೋಡೋದಲ್ಲ. ದಲಿತರು ಓಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ, ಹಿಂದುಳಿದರು ಹಾಕ್ತಾರೆ, ಲಿಂಗಾಯತರು ಹಾಕ್ತಾರೆ, ಮರಾಠರು ಹಾಕ್ತಾರೆ, ರಜಪೂತರು ಹಾಕ್ತಾರೆ, ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಹಾಕ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಹಾಕಿದ್ರೆ MLA ಆಗಿದೆ. ಹಂಗ ವಿಕಾಸ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ನಾವು ಕೂಡಿ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ. ಇವತ್ತು ನೀರಾವರಿ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ ಹೊಲದಾಗ ನೀರು ಬರ್ತೈತೆ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಹೊಲಗಳು ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತಾವಿಲ್ಲ. ಏನಾದರೂ ಲಿಂಗಾಯತರ ಬೇರೆ ಹೊಲ, ಇದು ಮರಾಠರ ಬೇರೆ ಹೊಲ ತಿನ್ನಿಲ್ಲಲ್ಲ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಮರಾಠ ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ಜಗಳ ಆಯ್ತು. ಅವಾಗ ನಾವು ವಿಧಾನಸಭೆದ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಾಗ ಹೇಳಿದೆ, ಮರಾಠಿ ಬೇರೆ ಮರಾಠ ಬೇರೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಹುಟ್ಟಿದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳು ಇರ್ತಿದ್ರು, ಕುಂಕುಮ ವಿಭೂತಿ ಉಳಿತಿದ್ದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಬದನಿಕಾಯಿ ಮಾಡೋದು ನಾವು. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಇದ್ರತ್ತೇಳಿ ನಾವು ಹಿಂದೂಗಳು ಇವತ್ತು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಆರಾಮದಿಂದ ಅಡ್ಡಾಡ್ತೀವಿ.
ಸೆಟದ್ ಮಾತಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಬಿಡ್ತಿದ್ದು ಔರಂಗಜೇಬ್ ಈಗ ಜುಗಾಡ್ತಾರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು. ಹಿಂದೂಗಳು ಉಳಿದಿದ್ದೆ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಂದಪ್ಪ. अहिल्याबाई होळकर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत.